कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच। सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, शूटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस। किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्त्याची खास सोय, नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन। हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडाबाजी चौक, पलूस। संपर्क 98 90 39 42 14। पडळकरांच्या वादग्रस्त विधानामुळे सांगलीच्या राजकारणात नवा संघर्ष, निषेध मोर्चा काढून कारवाईची मागणी। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत येथील एका कार्यक्रमात लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने सांगली जिल्ह्याचे राजकारण तापले आहे। पडळकर यांच्या या वादग्रस्त विधानाचे वाळवा तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट कार्यकर्त्यांनी शुक्रवारी इस्लामपूर येथे निषेध मोर्चा काढून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली। पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली। अनेक कार्यकर्त्यांनी तातडीने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत पडळकर यांच्यावर टीका केली। यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी एकत्रित येत इस्लामपूर शहरातील तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। यावेळी बोलताना अनेक पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला। अशा प्रकारची भाषा राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही असे मत व्यक्त करत त्यांनी भाजप पक्षाने तातडीने आमदार पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली। या मोर्चात पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पडळकर यांच्या विधानामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय तणाव वाढला असून भविष्यात या वादाला आणखीन धार येण्याची शक्यता आहे। आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत तुला किती जरी समजून सांगितलं तरी तुझी जीभ नेहमी घसरतेच। कालही तू तुझ्या लायकीप्रमाणेच वक्तव्य केलं। आदरणीय जयंत पाटील साहेब, राजाराम बापू, लोकनेते राजाराम बापू, आदरणीय जयंत पाटील साहेब यांचा 40 वर्षापासूनचा वारसा आहे हे पूर्ण वाळवा तालुक्याला माहिती आहे। आणि सुसंस्कृत, अतिशय शांत, संयमी अशा आमच्या नेतृत्वाबद्दल तू नेहमी बोलतोस। हा आमचा नेता, हा आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहे। आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बद्दल हे जे काय तुम्ही वक्तव्य केले, आज आपण ज्या एका प्राण्याला अभावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्या प्राण्याचं नाव सुद्धा घेण्याची माझी इच्छा नाही। पूर्वीपासूनच मी त्याचं काही व्हिडिओ वगैरे बघत नाही, पण त्यानं जे आज केलंय, ज्यानं सगळा हा जनक्षोभ उसळलाय, काल केलंय, ही अत्यंत नीच गोष्ट आहे। आणि मी ह्याला पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना जबाबदार करते। कारण आजची ही जे सत्ताधीश आहेत आणि हे मुख्यमंत्री आहेत, हे नुसतं सोशल मीडिया एवढा त्यांच्या हातात आहे आणि नुसतं वार्ताहरांना गोळा करून त्यांची भांडणं लावायची, त्यांचे वादविवाद प्रसारित करायचे असले व्हिडिओ तुम्ही प्रसारित करता। एक सिंगल काम जर तुम्ही केलं असतं तर तुम्ही त्याची केवढी जाहिरात केली असती। एवढा मीडिया तुमच्या हातात आहे आणि एकही कामावर न बोलता तुम्ही नुसत्या भांडणावर बोलता, वेगळे स्वतःच वक्तव्य करता आणि त्या वक्तव्यांच्यावर चर्चा चालू ठेवता। याचा अर्थ तुम्हाला कामच करायचं नाही। माझं हे प्रामाणिक मत आहे की ह्या सत्ताधीशांना कोणतंही सामाजिक, राजकीय राज्यकारभार येतच नाही। आमचे साहेब एक नसले सत्तेवर तरी एवढं डोंगरा एवढं काम करतात। काल परवा सुद्धा साहेबांनी एक मोठा, तुम्ही जे अखिल अभिजात मराठी नेलाय जगाच्या पातळीवर, हा मराठीचा दर्जा वाढवताय, ही मराठी तुम्हाला अभिप्रेत आहे। कसली मराठी तुम्हाला पाहिजे? तुम्हाला मंत्र्यांना ताकीद देता येत नाही, आमदारांना ताकीद देता येत नाही, साधी गोष्ट। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत आणि त्यांची भाषा तुमच्या हातात नाही। हे कोणाला खरं तरी वाटेल का? का तुम्ही स्वतः याला काही विशेष मानत नाही? कुठल्या दर्जाचे तुम्ही मुख्यमंत्री आहे असा मला तुम्हाला सवाल विचारायचा।